जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुक घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. दोन पावलं उचलून दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं करत पोरी. काळीज बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण हा आई बाप ऐकायला नको. मोबाईल वरती नको ते मालिका बघण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. नको ते तासन तासन 2-2 तास चॅटिंग करण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. पण आई बापासाठी आमच्याकडे वेळ नाही पोरीनो. कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का? 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला पोरी, पण एक भेग तुझ्या टाचला त्यानं येऊ दिली नाही. आईला म्हणतीस मला मोबाईल दे, अँड्रॉइडचा नको आता मला, आय वॉन्ट आयफोन. इफ यू विल नॉट गिव्ह मी, आय एम नॉट गोइंग टू स्टडी एट ऑल. आईला धमकी देतात. जेवणाच्या ताटावरचा बिचारा बाप उठतो, कुठल्या तर मित्राकडे भिकाऱ्यासारखा झुकतो. पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा 21,000 रुपये कमी पडते. पुढच्या महिन्यात तुझं देतो. तुझ्या हातामध्ये जो मोबाईल येतो त्याच मोबाईलच्या माध्यमातून कुठला तर कुत्र तुझ्या आयुष्यात येतोय. बघ ही जी माझी लेकरं मला ऐकतायत ना, ही माझी लेकरं सोन्यासारखी सुंदर, पण टपवून बसली. पण काही लांडगा आता शाळा कॉलेजच्या बाहेर बसलं होतं, आता घरात शिरून तुमच्या डोक्यात दगड घालायला लागली. त्या नालायकासाठी आई बापाच्या तोंडावर थुंकू लागला. पोरानो, IPLच्या रना मोजत बसता. यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. पोरा, तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या पोरा, याचा हिसाब कर. तुला सांग, कधी त्या बापासाठी टाळी वाजवलीस का माझ्या लेकरा? थांबतो इथं, पण ऐक पोरा, आज एक काम करायचे तर बसलेल्या प्रतिका पळत पळत आज घरी जायचं. बाग आईला 2 प्रश्न विचारले. आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. पळत पळत घरी जायचा आणि आज बापाची वाट बघायची. 9 वाजलेत अजून बापाला नाही, 10 वाजलेत अजून बापाला नाही. आज बापाची वाट बघायची पोरानो, आज बापाची वाट बघायची. आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल एकच काम करायचं पोरा, पळत पळत जायचं. सगळी चढ म्हणत बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण हा आई बाप ऐकायला नको. मोबाईल वरती नको ते मालिका बघण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. नको ते तासन तासन 2-2 तास चॅटिंग करण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. पण आई बापासाठी आमच्याकडे वेळ नाही पोरीनो. कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का? 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला पोरी, पण एक भेग तुझ्या टाचला त्यानं येऊ दिली नाही.
आईला म्हणतीस मला मोबाईल दे, अँड्रॉइडचा नको आता मला, आय वॉन्ट आयफोन. इफ यू विल नॉट गिव्ह मी, आय एम नॉट गोइंग टू स्टडी एट ऑल. आईला धमकी देता. जेवणाच्या ताटावरचा बिचारा बाप दे उठतो, कुठल्या तर मित्राकडे भिकाऱ्यासारखा झुकतो. पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा, 21,000 रुपये कमी पडते, पुढच्या महिन्यात तुझं देतो. आगा तुझ्या हातामध्ये जो मोबाईल येतो त्याच मोबाईलच्या माध्यमातून कुठला तर कुत्र तुझ्या आयुष्यात येतोय. बघ ही जी माझी लेकरं मला ऐकतायत ना, ही माझी लेकरं सोन्यासारखी सुंदर पण टपवून बसलीत. बघ काही लांडगं आता शाळा कॉलेजच्या बाहेर बसलं होतं, आता घरात शिरून तुमच्या डोक्यात दगड घातलेलं लागलं. त्या नालायकासाठी आई बापाच्या तोंडावर थुंकू लागला. पोरानो IPLच्या रना मोजत बसता, यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. पोरा तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या पोरा, याचा हिसाब कधी ठेवलास का? कधी त्या बापासाठी टाळी वाजवलीस का माझ्या लेकरा? थांबतो इथं पण ऐक पोरा, आज एक काम करायचे तर बसलेल्या प्रत्येकाने पळत पळत आज घरी जायचं. बाग आईला 2 प्रश्न विचारल्यात, आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. पळत पळत घरी जायचा आणि आज बापाची वाट बघायची. 9 वाजलीत अजून बापाला नाही, 10 वाजलीत अजून बापाला नाही. आज बापाची वाट बघायची पोरांनो, आज बापाची वाट बघायची. आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल एकच काम करायचं पोरा, पळत पळत जायचं. सगळी चळमळत मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत पोरांनो, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतं. पण जर तुमच्यामुळे तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली जिवंतपणी, आई बाप रोज मारत असतो, रोज त्या चितेला आपण अग्नी देत असतो. आणि जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे पोरी. हे बघ स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो. पण आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं. 9 महिने इथं आम्हाला जागा दिली. बघ आमचं उगमस्थान ते आहे. बघ लेकराची पहिली वेदना आणि पहिला अश्रू आपल्या आईच्या डोळ्यात येत असतो. पण आई इतकंच आईच्या खाद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर डोळ्यातला एक अश्रू कोणाला न दाखवता, तर माझा अश्रू जर माझ्या लेकरांनी कुटुंबानं बघितला तर माझं कुटुंब खचल म्हणून हे सगळे अश्रू आतच साठवून आपल्या लेकरांच्यासाठी जर रात्रीच्या अंधारात कोण हंबरडा पडून रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आणि ही आई आज पोरानं तुमच्या समोर उभे आहे. हे 1 वर्षाचं व्हायचं पोरी सगळी जन्मट तोडून टाकायची, कारण जगातली सगळ्यात श्रीमंत लोक तुम्ही आहात. कारण तुमच्या समोर आता या क्षणाला तुमचा आई बाप उभा आहे. पळत पळत जायचं, पळत पळत जायचं आणि आपल्या आई बापाला एवढं घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी पुसत आपल्या आई बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नाही पण आज सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे. जा पोरी पळत पळत आणि आपल्या आईला आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा जिथं तुझा आई बाप उभा आहे तिथं जा आणि तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरा चाल, जा लवकर चाल, पळत पळत जा आणि तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरा मार कडकडून मिठी. पोरा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. कुठे आहे तुझा पप्पा? चाल मार कडकडून मिठी. पोरानो या आई बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा? हा हत्ती सारखा रडणारा बाप खोटा आहे का पोरानो? ही आई खोटी आहे का मला सांगा पोरानो? या आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं कराल का मला सांगा पोरानो? सांगा काय चूक आहे या बापाची, काय चूक आहे आईची? उभा राहा रे. पाया पडा एकदा आई बापाच्या. चला पाया पडा पोरानो, आई बापाच्या पाया पडा. चुका चला चुका, चुक पोरा चुक. हा तुझा बाप आहे, ही तुझी आई आहे. सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा. ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा, आपल्या डोक्यावरती ठेवा. आई बापानं आयुष्य दिलं, फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्या. डोळे बंद करा आणि आपल्या डोळ्यासमोर आणा फक्त
फक्त आपल्या आई बापाला. आपल्या डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला पोरांनो. आणि एकदा कडकडून मिठी मारा आपल्या आईला, आणि एकदा कडकडून मिठी मारा आपल्या बापाला. मंगल आहे हात खाली. तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना बसा, सगळे बसा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी निवाग्यज्ञ तोषावे तो शोणी मज द्यावी कसाय दान हे. जय खळांची व्यंकटी सांडोतया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो दिलाहो प्राणी जातया. नमो अरिहंतानम नमो सिद्धानम नमो आर्यानम नमो वज्रायानम नमो लोय सौव साहुनम ऐसो वंचनम कार सौव पाव पनसन मंगलानम च सव्वेसिम परम महवै मंगल. जो बोले सो निहाल सत श्री अकाल. वाहे गुरुजी का खालसा वाहे गुरुजी की फतह. अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर. अशद वरती वाढत आहे बा, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बा. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवांनी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. एकदा नवीन लेख आई बाबाच्या तोंडावर थंकून निघून चालली. 3 वर्षाच्या लेकीमध्ये तो हरामखोर नराधम दगड घालू लागला. हे 16-17 वर्षाच्या पोराच्या खिशामध्ये आज गांजा सापडू लागली. का माझ्या मतानं आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. वसंत हंकारे आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता का म्हणे. वसंत हंकारे आला आणि आमच्या मनाचं मनोरंजन करून गेला, असंही होतं का म्हणे. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठिणगे टाकून जाणार. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार पोरा. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये टाकून जाणार. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आलोय बघ पोरा. म्हणून तुला सांगतोय बघ, तिथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, ज्यानं ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकाला मी सांगतोय बघ, पळत पळत आज घरी जायचं बघ. पळत पळत आज घरी जायचं आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. पळत पळत आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. हे बरं ना, तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्ही वकील झाला, बरा आमचा तिरंगा चंद्रावरती भडकला, पण ज्या आई बापाने आम्हाला जन्म दिला, ज्या आई बापाने आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र आज कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून तुला पोरा सांगतो बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरानो, पळत पळत आज घरी जायचं, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण पोरानं 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयाने, या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय. ते हंबरडा फोडत असते, ते हंबरडा फोडत असते. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.